तुम्ही लायब्ररीत कधी गेला आहात आयुष्यात? गेलात? मी लायब्ररीतच असायची. लायब्ररीच्या एका कोपऱ्यात मी माझ्या बॉयफ्रेंड बरोबर गप्पा मारायची. माझा मूड आला की आम्ही दोघं पुस्तक आडवे ठेवून जुजबी गप्पा पण मारायची. ही जी मी काय डेव्हलप झाली आहे ना ती लायब्ररी मध्ये. काय बोलताय तुम्ही मॅडम? त्यातून चुकीचा अर्थ निघेल काय नाही. तुम्हाला माहिती नाही पुस्तकांचे आपल्या आयुष्यात किती फायदे आहेत. या सगळ्याच्या पुस्तक वाचतात हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे? एक मिनिट, मी खूप वाचन केलंय माझ्या आयुष्यात आणि आज मी काही पुस्तकं सुद्धा आणली आहेत माझ्या सोबत. ते आम्ही आज डोनट्स करणार आहे. डोनट्स पावाचे बनवता? डोनेट म्हणायचं का तुम्हाला मॅडम? हा, दॅट इज दॅट. तर ते आज मी तुम्हाला इकडे डोनट्स करणार आहे. एक मिनिट. मॅडम त्याआधी आपण हे करून घेऊया. नाही, एक मिनिट. हे बघा ही माझी. आणि मी ह्याना विनंती करते की ह्यानी ही पुस्तके नम्रतेने संभाळावी, स्वीकारावी. मॅडम ही कसली पुस्तक आणली तुम्ही? रात शबनमी, बेस्ट सेलर, एक रात दोनों साथ, मोस्ट अवेटेड, एक मालिक दो मालकिन. नमस्कार रसिक हो, मी प्राध्यापक लेले तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज इथे माझ्या आदर अनादर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याचसोबत आमच्या विभागात एक नवीन ग्रंथालय इथे सुरू होत आहे, त्याचं सुद्धा उद्घाटन आहे. आणि या शुभप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेत्री मिस लॉली यांना इथे आम्ही आमंत्रित केलं आहे. मंडळी, माझ्या आदर अनादर या उत्तम अशा साहित्यकृतीचं प्रकाशन हे लॉली नावाच्या अभिनेत्रीच्या हस्ते होत आहे. यावरून साहित्य विश्वाची किती लॉली आहे याचा साधारणतः अंदाज तुम्हाला आला असेलच. ॲक्च्युली आमचे स्थानिक आमदार यांच्या दबावामुळे मिस लॉली माझ्या पुस्तकाच्या नशिबी आली आहे. माझ्यासारखा एक उच्च विभूषित प्रकांड पंडित मिस लॉली यांचं स्वागत करतोय. प्लीज मिस लॉली यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मॅडम 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 इथे पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आयोजित केलाय, तुम्ही नाचताय का इथे? हाय एव्हरीवन, हाय. ओ प्लीज डोंट स्नॅप प्लीज. डोंट स्नॅप. ओके ओके. स्पॉट दादा. मॅडम या मॅडम ऍक्च्युली इथे तुम्ही स्पॉट दादा ना, इथे शूटिंग चालू नाहीये. माझ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आपण इथे आयोजित केलाय. ओ या है ना? आय एम एक्सक्लेमेटरी सॉरी. ठीक आहे, पण ते एक्सक्लेमेटरी असं नाहीये, एक्स्ट्रीमली सॉरी असं. दॅट इज दॅट. या दॅट इज दॅट. तेच ते. तुम्ही लेखक लेखक. एम आय राईट? तुम्ही लेखक. हा मीच लेखक. तुम्ही कसं ओळखलं? दुसऱ्यांच्या चुका काढण्याची खास. यू नो इचिंग. ओके, तर आपण स्टार्ट करूया उच्चाटनाला. कोणाचं उच्चाटन करताय? पुस्तकांचं उच्चाटन आहे. नाही मॅडम, मुळात प्रश्न हा उद्घाटन असा आहे आणि पुस्तकाचं प्रकाशन करतात, उद्घाटन हे ग्रंथालयाचं करायचं. ओके ओके. ॲज यू वॉक. ॲज यू वॉक तसंही चालेल. एकदा जोरदार वाजवा मिस लॉलीसाठी. एकदा जोरदार. मॅडम हो
हे काय चाललंय? ते लिपस्टिक लागेल ना इथे असं केलं तर लिपस्टिक लागेल तो It's okay. मॅडम हे माझं पुस्तक. नाईस नाईस बुक नाईस नेम धर धर आणा धर व्हेरी अट्रॅक्टिव्ह नाही रसिको असं नाव नाहीये. आय एम सॉरी मॅडम. ते आधर अनाधर असं नाहीये ते. दॅट इज नाही आदर अनादर असं लिहिलंय ते. आदर अनादर. Oh, I am exclamatory sorry. Literally, you know, I don't mean to you hurting broken. I'm sorry. नाही काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही. मी लॉली मॅडमना विनंती करतो की माझ्या पुस्तकातला एक परिच्छेद वाचून त्यांनी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन करावं प्लीज. मी हे बुकिंगचं रीडिंग करायचं. प्रथम आवृत्ती 2000. एवढा सुरुवातीपासून आलो मॅडम एवढ्या सुरुवातीपासून नाही? नाही. माझी पहिली जी लघुकथा आहे ना त्याचा पहिला उतारा वाचा. उतारा यू मीन उतारा ह्याच्यातला उतारा. हा ही माझी ओके 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 या सख्यानो मी वाचते मनापासून ऐका. मला दर वाढवून पाहिजे. मला दर वाढवून पाहिजे. मी किती सोस लेलेच नाही एक 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 उतार जीव घे. हो ते मॅडम एक मिनिट एक मिनिट काय वाचताय तुम्ही? उतार उतार नाही लेले चढ वगैरे असं काही लिहिलं नाही हो. लेले चढ एक मिनिट वाचा. सी हियर सी वॉच. लेले चढ उतार. मॅडम तुम्ही नको तिकडे पॉज देताय नको तिकडे शब्द तोडताय. ते असं नाहीये ते. वाचा वाचा. मला आदर पाहिजे. ओके मी सोसलेले चढ उतार खूप भयानक होते असं ते सोसलेले चढ उतार. तुम्ही सोसलेले मधला लिहिले आणि चढ उतार मधला चढ असं नाहीये ते. मॅडम माय मिस्टेक. मी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन इथेच झालं असं जाहीर करतो. ते तसं नाहीये. माय मिस्टेक. विश्व आपण आता लगेच ग्रंथालयाचं उद्घाटन मिस लॉली यांच्या हस्ते करूया. म्हणजे या सगळ्या बुकिंगची रीडिंग मी करायची आहे. ग्रंथालयातले सगळे बुकिंग वाचणार या आणि आम्हाला कानात अटॅक घेऊन आम्ही मेलो तर. मॅडम आपण रिबिन कापूया. ओके फीट कापून. फीट नाही हो फीट. हा तेच ते दॅट इज ठीक आहे ते कापून आपण उद्घाटन करूया. पण तत्पूर्वी मला ग्रंथालयाविषयी एक दोन शब्द बोलायचे आहेत प्लीज. पीपल्स ना उचतू का व्हेरी माइकिंग अँड ऑल प्लीज टेक माइक. आय एम हिअर सिटिंग. यू कंटिन्यू टू डुईंग प्लीज. झालं बोलू. या प्लीज. तर रसिक हो ग्रंथालय म्हणजे काय? ग्रंथालय म्हणजे सर्वसाधारणपणे छापील आणि हस्तलिखित ही जी असते छापील आणि हस्तलिखित ही जी सर्वसाधारणपणे छापील आणि हस्तलिखित का हसताय तुम्ही? हसताय का? ते तुम्ही बोलले ना हसत लिखित तर मी रिस्पॉन्ड केलं तुम्हाला. रिस्पॉन्ड
मॅडम हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलेले असा त्याचा अर्थ होतो. ओ आय एम सॉरी नाही, नाही, it's okay. प्लीज यू कंटिन्युटी हा ओके नो या या तर सर्वसाधारणपणे छापले आणि हस्तलिखित हो बघा हो मॅडम तुमचं प्लीज नको इथे प्रकाशन माझं मी लेखक आहे प्लीज हा, कंटिन्यू मॅडम हा आणि मला एक कळत नाहीये तुम्ही का बोलताय ग्रंथालयाविषयी ग्रंथालयाविषयी मी बोलणार हा? मी बोलणार कारण मी चीफ गेस्ट आहे मी चीफ गेस्ट आहे मी ग्रंथालयाविषयी बोलणार मुळात शब्द ग्रंथालय असा आहे मॅडम तो. एक मिनिट तुम्ही मला नका शिकवू प्लीज लर्न करताय तर सख्याणो मी कोण ग्रंथालयाविषयी बोलणारी ग्रंथालयाचं माझ्या आयुष्यात खूप सारी महत्व आहे यु नो जसं साहित्य विश्वामध्ये हे इम्पॉर्टंट आहेत प्लीज यू डोंट ब्रेक इट मॅडम ते इम्पॉर्टंट वेगळं होतं ते इम्पॉर्टंट हे वेगळं आहे तुम्ही महत्व बोला दॅट इज प्लीज यू डोंट ब्रेकिंग नका ना आणि मुळात तुम्ही लायब्ररीत कधी गेला आहात आयुष्यात गेलात मी लायब्ररीतच असायची लायब्ररीच्या एका कोपऱ्यात मी माझ्या बॉयफ्रेंड बरोबर गप्पा मारायची यु नो माझा मूड आला की आम्ही दोघं पुस्तक आडवे ठेवून जुजबी गप्पा पण मारायची ही जी मी काही डेव्हलप झाली आहे ना ती लायब्ररी काय बोलताय तुम्ही मॅडम त्यातून चुकीचा अर्थ निघेल काय नाही तुम्हाला माहिती नाही पुस्तकांचे आपल्या आयुष्यात किती फायदे आहेत यु नो या सगळ्याच्या पुस्तक वाचतात हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे एक मिनिट मी खूप वाचन केलंय माझ्या आयुष्यात आणि आज मी काही पुस्तकं सुद्धा आणली आहेत माझ्यासोबत ते आम्ही आज डोनट्स करणार डोनेट पावाचे बनवता डोनेट म्हणायचं का तुम्हाला मॅडम हा दॅट इज दॅट तर ते आज मी तुम्हाला इकडे डोनट्स करणार आहे एक मिनिट मॅडम त्याआधी आपण हे करून घेऊया नाही एक मिनिट हे बघा ही माझी आणि मी ह्याना विनंती करते की ह्यानी ही पुस्तके नम्रतेने संभाळावी स्वीकारावी मॅडम ही कसली पुस्तक आणली तुम्ही रात शबनमी बेस्ट सेलर एक रात दोनों साथ मोस्ट अवेटेड एक माली दो मालकीन मॅडम ही कसली पुस्तक आणली तुम्ही अहो या पुस्तकाने सर माझा आज जो काही विकास झालाय त्याच्यामुळेच झालाय बघा मॅडम ही अशी पुस्तकं ग्रंथालयात येऊन लोक का वाचतील तुटून पडतील आणि नेतील तर परत आणणार पण नाहीत घरीच ठेवतील असं प्रेम करून मॅडम एवढी फायदे ही हो सगळं मान्य पण अशी पुस्तकं आम्हाला ग्रंथालयात नाही ठेवता येणार ठीक आहे फाईन हा मग माझी ऑटोमोबाईल तेव्हा काय ठेवा ऑटोमोबाईल म्हणजे तुम्ही लेखक आहात ना मला एवढं माफ करा. ते स्वतःच्या आयुष्यावर जीवनावर लिहतात ते ऑटोमोबाईल जीवनावर लिहतात ऑटोबायोग्राफी म्हणतात हो त्याला या ऑटो तुमचं आत्मचरित्र लिहिलंय लिहिलं नाहीये मग? तुम्ही लिहणार असं आमदाराने सांगितलंय मला माझ्या आयुष्यावर ए शाणे लय झालाय तुझा आता एक मिनिट एक माझा एक खूप बोललीस तू आता तर आमदाराने प्रेशराईज केलं ना म्हणून तुला इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंय म्हणून मी इतका वेळ सहन करतोय कळलं का एक मिनिट. एक तू आहे घे काय कातरून आलेस ना इकडून केसा ती घरी सांगायची इकडे लेखक म्हणून आतापर्यंत संयम बाळगून होतो खूप झालं मी तुझं पण खूप ऐकून घेतलं मी आज जी काय आहे ना ती माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर आहे. आता निघ नाही. इकडून निघ इकडून जीवनात काही केलंयस का नैतिक कसं केलंय सगळं नैतिकच केलंय Shut up! निघ आता तिकडून चालतो इकडून मला क्राय फुटतंय काय फुटतंय? क्राय फुटतंय मला अगं पंच फुटत असतो का काय नसतं फुटत एनिवे हा टिश्यू हे बघ ऐका माझं एनिवे हा टिश्यू इथे काही मिळालं नाही तू माझ्या कार्यक्रमात निघून ओके बोले मला स्वतःच्या कर्तृत्वावर भीत द्यायला त्याने मला बोलले आमदारांना तुझी कंप्लेंट करणार तुमचा पुस्तकाचा उच्चाटनच नाही होऊ देणार भावने हे काय केलंस तुम्ही टिश्यू नाही
अण्णा चिट्टा क्या बात आहे, स्टँडिंग ओवेशन सगळ्या गावकऱ्यांकडून. क्या बात, तुम्ही फार वेडे आहात, मला माहितीये का. माझे चिक्स पेनले. मला हसून हसून क्राय फुटलं. इतका भारी झाला परफॉर्मन्स. मॅड. वी लव्ह यू, बोथ ऑफ यू. या थँक्यू सो मच. थँक्यू आम्हाला इतकं हसवल्याबद्दल. सुपर. आय एम शुअर सरपंचांची हीच रिॲक्शन असणार आहे. आपण जाणून घेऊया. सई. प्रसाद आणि नमा आधी प्रॉमिस करा की लॉली परत येईल. येस. लॉली परत पाहिजे. पाहिजे पाहिजे. लॉली परत पाहिजे. Yes. मी आजपर्यंत एखाद्या वाक्याची अशी फोड आयुष्यात बघितली नव्हती. जे बात. आणि तू वेडी आहेस नम्रता, मला जुजबी द्यायचं. अमेझिंग. लॉली, वी वॉन्ट लॉली बॅक. पब्लिक डिमांड. येस.